तर मित्रांनो, लखनौकडून टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडले. चेन्नईकडून रवींद्र जडेजा यांनी सर्वाधिक धावा केल्या. जडेजाने सर्वाधिक नाबाद 57 धावा केल्या, तर अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंग धोनी आणि मोईन अली या तिघांनी महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यामुळे चेन्नईला 150 पार मजल मारता आली. रहाणेने 36 आणि मोईन अलीने 30 धावा केल्या, तर महेंद्रसिंग धोनीने 9 बॉलमध्ये 28 धावा फिनिशिंग खेळी केली. तर लखनौकडून कुणाल पांड्याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला, तर मोईनसिंग खान, यश ठाकूर, रवी बिश्नोई आणि मार्कस स्टोइनिस या चौघांनी प्रत्येक एक विकेट घेतली. कॅप्टन के. राहुल यांनी 3 सिक्स आणि 9 चौकारच्या मदतीने 53 बॉलमध्ये 154.72 स्ट्राईक रेटने 82 धावांची खेळी केली. डिकॉक याने 5 चौकार आणि 1 सिक्ससह 125.58 च्या स्ट्राईक रेटने 54 धावांच्या अर्धशतक खेळी केली. तर त्यानंतर निकोलस पूरन आणि मार्कस स्टोइनिसने या दोघांनी लखनौला विजयापर्यंत पोहोचवले. निकोलस पूरनने 12 बॉलमध्ये नॉटआउट 23 धावा केल्या, तर मार्कस स्टोइनिसने 7 बॉलमध्ये 8 धावा करून नाबाद परतला. तर चेन्नईकडून मुस्तफिजुर रहमान आणि पतेराना या दोघांनी प्रत्येक एक विकेट घेतली. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.